श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1172. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये काकभूषुंडींच्या चरित्राचा महिमा माता पार्वतीच्या प्रश्नांमधून जाणण्याचा प्रयत्न करू लागलो. माता पार्वतीने अत्यंत प्रांजळपणे महादेवाला विचारले की आपण काकभूषुंडींचं महात्म्य, त्यांचा अधिकार वारंवार सांगता, ते देखील आपल्यासारखेच या रामचरितमानसच्या एका घाटावरती बसून गरुडजींना रामकथा सांगतात. माझ्या मनामध्ये हे महादेव हा प्रश्न निर्माण होतो की जे मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर शक्य नाही ते हे परमपद, ही भगवंताची निर्मळ भक्ती काकभूषुंडींनी या कावळ्याच्या शरीरामध्ये कशी प्राप्त केली? अहो, मनुष्य योनीमध्ये आलेल्या देखील प्रत्येक जीवाला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. हजारो धर्मपरायण जीव जेव्हा नित्य निरंतर स्वधर्माचं आचरण करतात तेव्हा अशा हजारो धर्मपरायणांपैकी एखादाच कोणीतरी वैराग्यशील होतो. अशा कोट्यावधी वैराग्यशील जीवांच्या अंतरंगामध्ये उतरून बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांनी खरंच अभिलाषांचा त्याग केलेला आहे, वासनांचा त्याग केलेला आहे. अशा कोट्यावधीमध्ये एक जो वैराग्यपरायण आहे, अशा अनंत कोट्यावधी वैराग्यपरायण जीवांचं जेव्हा आपण तपासणी करतो तेव्हा श्रुती म्हणते की त्यांच्यापैकी एखादाच कोणीतरी यथार्थ ज्ञानाला प्राप्त करतो, सम्यक ज्ञानाला प्राप्त करतो. हे सम्यक ज्ञान म्हणजे काय याचं आपण चिंतन सुरुवात केलं, परंतु काळाच्या अभावी आपण त्याचा पूर्ण विस्तार करू शकलो नाहीये. आपल्या चौपायांचं गायन आधीच झालं असल्यामुळं आपण आता थेट कथा विभागामध्ये प्रवेश करूयात. सज्जनो, काय आहे सम्यक ज्ञान? कशाला म्हणायचं? हे प्राप्त करण्यासाठी आधीच्या दोन अर्हता असण्याची काय गरज आहे? माझ्या मनामध्ये हाच प्रश्न आला की यथार्थ ज्ञान जे श्री महाराजांना मिळालं, ज्याच्यामध्ये प्रपंच हा जरी मिथ्या असले तरी त्याचा अव्हेर करण्यासारखा नाही, प्रापंचिक जरी विषयी असले तरी त्यांचा अपमान करून कधीच कोणी स्वतःच्या हृदयातल्या भगवंताचं दर्शन करू शकत नाही. हे जाणून, त्यांना दीन जाणून, त्यांचा दास होऊन या प्रपंचामधून श्री महाराजांनी ते प्राप्त केलं जे एखाद्या सर्वसंग परित्याग केलेल्या जीवाला देखील प्राप्त होऊ शकत नाही. कारण अशा कोट्यावधी वैराग्यशील जीवांपैकी एखाद्यालाच हे यथार्थ ज्ञान प्राप्त होतं. मग यासाठी धर्मपरायण असणं गरजेचं आहे का? यासाठी विषयांपासून विन्मुख असणं गरजेचं आहे का? होय. ह्या दोन गोष्टी झाल्याशिवाय यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाली आहे हे बोलणं म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत. मनुष्य शब्दांच्या आधाराने ज्ञान तर खूप सांगू शकतो सज्जनो, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जेव्हा सर्व प्रकारचे मोह अवतीभोवती असतात त्यावेळेला त्याच्या अंतरंगातल्या यथार्थ ज्ञानाची खरी परीक्षा होते. तिथं त्याचं वैराग्य हे मनामध्ये देखील ढळत नाही. तिथं त्याच्या अंतरंगामध्ये आपण या सर्व अवस्थांना जिंकलो आहोत त्याचा मद देखील राहत नाही. तो आपली सहजता कधीच सोडत नाही. तो आपल्या स्वधर्माचं आचरण कधी सोडत नाही. गुरुनी दिलेल्या साधनेचा तो कधी अव्हेर करत नाही. या सगळ्या गोष्टी
यथार्थ ज्ञानाच्या आधारानेच तपासल्या जातात. आणि त्यामुळं जोपर्यंत अंतरंगापासून धर्मपरायणता नाही, अंतरंगापासून विषय त्याग नाही, तोपर्यंत यथार्थ ज्ञान हे आपल्या आचरणामध्ये उतरू शकत नाही. सज्जनो, त्यामुळं या यथार्थ ज्ञानाची प्राप्ती कोटी विरक्तांमध्ये कोणाला तरी एकालाच प्राप्त होते. हे फार महत्वाचं गणित. आणि ज्ञानाशिवाय भगवंत नाही, ज्ञाना इतकं दुसरं पवित्र काही नाही, कारण ज्ञान हे प्रत्यक्ष भगवंताचंच रूप आहे. अशा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी कोटी विरक्तांपैकी कोणीतरी एक हाच पात्र ठरू शकतो. मग आपण म्हणाल की आता तरी बस झाला, आता तर तुमच्या खेळामधल्या सगळ्या स्पर्धा देखील संपल्या, राष्ट्रीय झाल्या, आंतरराष्ट्रीय झाल्या. अहो, आता या कोट्यावधींपैकी एक झालेला आहे तो. म्हणजे खरं तर भगवत दर्शनाचा हा परम अधिकारी म्हटला पाहिजे. परंतु परमार्थ ही गोष्ट किती अवघड आहे प्राप्त होणं. यासाठी किती नित्य निरंतर सावधानता आपल्या अंतरंगामध्ये ठेवावी लागते, किती साधननिष्ठ राहावं लागतं, किती अनंत जन्म आपण हा प्रवास करून या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. याच जणू काही माता पार्वती आम्हा सगळ्यांना या कैलासाचं जणू काही शिखर दाखवते. असं म्हणतात की त्या कैलास शिखरावरती कधीच कोणी गिर्यारोहक जाऊ शकलेलं नाही, कारण ते कैलासाची उंची गाठणं कदाचित त्याही पेक्षा उंच शिखरांना अनेक गिर्यारोहक जाऊन पोहोचले असतील. परंतु या कैलासाची उंची ही केवळ भौतिक उंची नाहीये, ही पारमार्थिक उंची आहे. आणि त्या पारमार्थिक उंचीवरती जाणाऱ्या बहुतांश जीवांना कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती खाली उतरावं लागतं. जरी तुम्ही धर्मपरायण असाल, जरी तुम्ही वैराग्यशील असाल, अहो नवे तुम्हाला यथार्थ ज्ञान जरी प्राप्त झालं असलं तरी अजूनही कैलासाची उंची पूर्ण झालेली नाही. अजूनही बरंच अंतर बाकी आहे. माता पार्वती म्हणते की मग असा कोट्यावधी विरक्तांमधला जो एक सम्यक यथार्थ ज्ञान प्राप्त करतोय, अशा कोट्यावधी जीवांपैकी एखादाच जीवनमुक्त होतो. बघा, यथार्थ ज्ञान हे देखील भगवत प्राप्तीचं बंधन आहे बरं. कारण ज्ञानाला धारण करून कोणी भगवंताचं होऊ शकत नाही. ज्ञानाला पचवून तृप्ततेचा ढेकर देऊनच हा जीवनमुक्त जीवन जगत असतो. तो म्हणवी अज्ञानी, पण ज्ञानियांचा ज्ञानी. वरतून बघायला जावं तर अत्यंत अज्ञानी दिसतील. खांद्यावरती कांबळ आहे, कदाचित ठिगळं लावलेला फरगोळ आहे, डोक्यावरती पाळगोटा आहे, परंतु आहा, अंतःकरणामध्ये ज्ञानाचं विलक्षण भांडार आहे. आणि ते ज्ञान आपल्याजवळ आहे याची कल्पना देखील त्यांना नाही. हा जीवनमुक्त आहे. जीवनमुक्त ही अवस्था कशी सांगायची सज्जनो शब्दामध्ये? ना विद्वत्तेचा भार आहे, ना ज्ञानाचा अभिमान आहे, ना जीवनमुक्ततेचा आविर्भाव आहे, काहीच नाही. परंतु तरी देखील सर्व काही आहे. ही श्री महाराजांची अवस्था आम्हा सामान्यांना कशी कळणार? आम्ही सर्व भारवाही आहोत, बुद्धीचे, ज्ञानाचे. एखादं प्रवचन करायचं असलं की आम्ही लगेच पुस्तकं शोधणार. यांनी काय सांगितलंय, त्यांनी काय सांगितलंय, ह्या संताचं काय म्हणणं आहे, त्या संताचं काय म्हणणं आहे. अशा पद्धतीने हे सगळं उधार उसनवार सगळं साहित्य घेणार आणि त्याला आम्ही ज्ञान समजून बसणार. त्यामुळे मुळातच
ज्ञानाची संकल्पना हीच आमची फसवी आहे. त्यातही जरी समजा आपण स्वयंप्रेरणेने चिंतनातून मिळवलेलं ज्ञान असेल, त्या ज्ञानाची अभिव्यक्ती एक फार विलक्षण गोष्ट आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, अशी ही ज्ञानाची सहज अवस्था आहे. परंतु तरी देखील या ज्ञानाचं झालेला अभिमान हा अनेक लोकांची जीवनमुक्त होण्याचीच बाध्यता ठरतो. आपण बघतो ना की अनेक संत असतात, परंतु सामान्यांपासून हात राखून असतात, लांब असतात. पायाला हात लावू नका, जवळ येऊ नका, बोलू नका. आता आमची उपासनेची वेळ आहे, आता आमची साधनेची वेळ आहे, आता आमची विश्रामाची वेळ आहे. ही स्वतःच काहीतरी एक वेगळेपण ठेवण्याची अवस्था. ठीक आहे, लौकिक आहे, प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी नियम असलेच पाहिजेत. परंतु मी वारंवार चिंतन करतो माझ्या सद्गुरूच्या चरित्राचं. किती सहजता असावी, किती सहजता. चरित्रामध्ये पूज्य बाबा लिहितात की महाराजांचं दिनश्चर्या ही कधीच एकसारखी ठरलेली नसायची. एक पहाटेचा काकडा तेवढा नियमितपणे व्हायचा आणि त्यानंतर जसं दिवस उजाडायचा लोक आपल्या वेगवेगळ्या तक्रारी घेऊन महाराजांच्याकडे यायचे. बांधावरती भांडणं चालू आहेत म्हणून तरी कोणीतरी सोडवायला या म्हणायचं, कोणीतरी घरात कार्यक्रम आहे म्हणून बोलवायला यायचं. तेवढ्यात कोणीतरी येऊन म्हणायचं की महाराज आज आम्हाला प्रसाद काय करायचा आहे. तेवढ्यात कोणीतरी आपला पारमार्थिक प्रश्न घेऊन यायचा. पण हे जग देवाने निर्माण केलंच का सांगा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने श्री महाराज प्रापंचिकांमध्ये राहिले. परंतु महाराज या सगळ्या स्थितींमध्ये असतानाही एके ठिकाणी म्हणतात की रामाने फार मोठी कृपा केली, प्रापंचिकांमध्ये ठेवलं, दिवस रात्र प्रपंचाच्याच गोष्टी घडवून घेतल्या, परंतु त्याने माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही. काय कमाल आहे. मौन भंग झालं नाही. ही जीवनमुक्ताची अवस्था आहे. तो नित्य आपल्या या समाधी स्थितीमध्येच राहिलेला आहे. सगळ्यांशी संवाद करतोय, परंतु या सगळ्यांच्या पासून म्हटलं तर तो अनंत अंतर दूर आहे. अशी ही त्याची मौनाची अवस्था. आणि आपण आपल्या उपासनेमध्ये म्हणतो ना की जीवनमुक्ता नाही भेद, हाची माझा आशीर्वाद. मी आणि तू हे वेगळेपणच राहत नाही. त्यामुळे कोणी निंदक आहे, कोणी वंदक आहे, कोणी हार तुरे घालतंय तर कोणी डोक्यामध्ये दगड घालण्यासाठी उतावीळ आहे. या प्रत्येकाला सम्यकतेने स्वीकारणारा जीवनमुक्त ही काही वेगळीच स्थिती आहे, ही काही और स्थिती आहे. त्यामुळं यथार्थ ज्ञान झालं तरी भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. कारण अशा कोट्यावधी ज्ञानवंतांच्या पैकी एखादाच कोणीतरी जीवनमुक्त होतो. आणि मग असे हजारो जीवनमुक्त जेव्हा एकत्र येतात तेव्हा या सर्व जीवनमुक्तांमध्ये देखील सर्व सुखाची खाण ब्रह्मामध्ये लीन विज्ञानवान पुरुष हा परम दुर्लभ आहे. म्हणजे ही जीवनमुक्तांची जरी एकत्रित मांदियाळी आणली तरी त्याच्यामध्ये सर्व सुखाची खाण सापडणं फार अवघड आहे. सज्जनो, खरं तर जो जीवनमुक्त आहे त्याच्यासाठी सुख ही संकल्पनाच नाही. कारण की त्याला जीवनाच्या सर्व अवस्था या आनंदमयच आहेत, सुखासीनच आहेत. तरी देखील सर्व सुखांची खाण कोण आहे? मोठा प्रश्नच आहे चिंतनासाठी. याच्यासाठी आपल्याला थोडासा साधन मार्गाचा मागोवा घेतला पाहिजे की जरी जीवनमुक्त ही स्थिती
वेगवेगळ्या मार्गांच्या आधाराने प्राप्त होते, तरी तुम्ही ज्या मार्गाने येतात त्याचे काही संस्कार तुम्हाला या जीवनमुक्त स्थितीमध्ये येतात. उदाहरणार्थ, जो ज्ञान मार्गाने येतो त्याच्यावरती ज्ञानाचे संस्कार कुठेतरी राहतात. जो कर्म मार्गाने येतो, जो योग मार्गाने येतो आणि जो भक्ती मार्गाने येतो. ज्ञान मार्गाने येणारा जीवनमुक्त झाल्यानंतर ज्ञानाची गाठोडी टाकून देतो. त्याला आता काही त्या ज्ञानामध्ये रस वाटत नाही. कर्ममार्गी देखील कदाचित कर्म करेल किंवा न करेल, परंतु अकर्तुम भावनेमध्ये असल्यामुळं त्याला या कर्ममार्गामध्ये देखील कर्मांची विशेष आवड राहणार नाही. योग मार्गामध्ये समाधी स्थितीला धारण झालेला कदाचित यमनियमामध्ये थोडीशी टॉलरन्स, थोडीशी जागा आपल्या स्वतःसाठी करेल, परंतु भक्ती मार्गाची अवस्था यामध्ये काही वेगळीच आहे. ज्या भगवंताच्या नामाचं गायन करत, त्याचं गुणगान गात 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 हे संत जीवनमुक्त स्थितीमध्ये आले, त्या साधनेची एकरूपता झाल्यामुळं त्यांच्या वाणीला विशेष रसाळता येते, विशेष या सगुणाचं प्रेम येतं, विशेष या रामाला आळवण्यामध्ये त्यांना रस येतो. जिथं जिथं म्हणून या भगवंताचं लीला गायन चाललंय त्याचं श्रवण करण्यामध्ये या जीवनमुक्तांना विशेष आनंद येतो. त्यामुळे सज्जनो, जीवनमुक्ताच्या सूक्ष्म स्थितीमध्ये जर आपण उतरून बघितलं तर भक्ती मार्गाच्या संस्काराने एक सर्व सुखाची संपन्नता त्या जीवनमुक्ताच्या हृदयामध्ये असते. तिथं कुठली उदासीनता नाही. भगवंताचं नाम कानावरती पडताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, अंग रोमांचित होतं. अशी ही विलक्षण स्थिती जी सुतीक्ष्ण जगतोय, ती जीवनमुक्तांची स्थिती ही सर्व सुखाची खाण आहे, जी कदाचित ज्ञान मार्गाने, कर्म मार्गाने, योग मार्गाने आलेल्या या वृक्ष संस्कारांमुळे या जीवनमुक्ताच्या हृदयामध्ये कळू शकणार नाही. आणि या जीवनमुक्ताच्या हृदयामध्ये असलेल्या या सर्व सुखाच्या संपन्नतेमुळं अनंत जीव जणू काही मुंगळ्यासारखे त्याला चिकटून राहतात. हरिपाठामध्ये तो अभंग आहे ना की प्रपंची निमाले साधू संगे. साधूच्या या संगतीला प्रापंचिक विशेष आनंद मानतात, विशेष त्यांना सौख्य प्राप्त होतं, कारण त्याच्या हृदयामध्ये सर्व सुखाची खाण आहे. आणि जो जे वांछील तो ते लाहो, या भावनेने तो केवळ दान करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळं जीवनमुक्त आहे, परंतु भक्ती मार्गाने जर गेला असेल तर तो सर्व सुखाची खाण आहे. तो ब्रह्मस्वरूपामध्ये निमग्न आहेच. जसे सर्व इतर मार्गाने आलेले या ब्रह्मस्वरूपामध्ये लीन होतात, त्याप्रमाणे भक्ती मार्गाने आलेला देखील सगुणाचं गायन करतोय, परंतु नित्य या ब्रह्मस्वरूपामध्ये तो निमग्न आहे. तो विज्ञानवान आहे. त्याचं ज्ञान आता विज्ञानमय झालेलं आहे. त्याच्या रोमारोमांमध्ये या प्रत्येक ज्ञानाची अनुभूती स्पष्टपणे जाणवते. आपण वसिष्ठांची अवस्था अयोध्याकांडामध्ये बघितली का? की जेव्हा राजा दशरथाचा मृत्यू होतो तेव्हा वसिष्ठ अयोध्येमध्ये सगळी सूत्र स्वतःकडे घेतात. राण्या ज्या अत्यंत शोकाकुल झालेल्या आहेत त्यांचं सांत्वन वसिष्ठ करतात. आणि तिथं गोस्वामीजींनी एक सुंदर शब्द वापरलाय, निज विज्ञान प्रकाशा. स्वतःच्या विज्ञानमय असलेल्या या अवस्थेच्या प्रकाशाने अयोध्येमध्ये असलेल्या या दुःखाच्या अंधकाराला वसिष्ठांनी दूर केलं. सज्जनो, ज्याने जीवनामध्ये हे सगळी दुःख सहन केलेली आहेत, पचवलेली आहेत, आणि जरी त्याने आपल्या या ज्ञानमय स्थितीला अबाधित ठेवलेलं आहे, तोच विज्ञानमय स्थितीमध्ये स्वतःला परावर्तित करू शकतो. वसिष्ठांनी आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग अनुभवलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं ज्ञान हे केवळ शाब्दिक नाही,
त्यांच्या ज्ञानाला विज्ञानाची अवस्था आहे. माता पार्वती म्हणते की असे कोट्यावधी वैराग्यशील जीव येतात, त्यांच्यापैकी एखाद्याला यथार्थ ज्ञान होतं. अशा हजारो यथार्थ ज्ञानांपैकी कोणीतरी एखादा विरळा हा जीवनमुक्त होतो. अशा हजारो जीवनमुक्तांपैकी कोणीतरी एखादाच पुरुष असा दुर्लभ आहे, ज्याच्यामध्ये सर्व सुखाची खाण आहे, जो ब्रह्मस्वरूपामध्ये निमग्न आहे, जो विज्ञानमय आहे, जो धर्मात्मा आहे. आणि या सगळ्याच्या वरती एक विशेष वरदहस्त ज्याला प्राप्त झालाय तो आणखीन विरळ आहे. म्हणजे जीवनमुक्तांमध्ये हे सगळं काही प्राप्त झालेला विरळा आणि त्याच्याही मध्ये एक अत्यंत परम असं दुर्लभ पद आहे, आणि तो म्हणजे ज्याला प्रभू रामचंद्रांच्या निर्मळ भक्तीची प्राप्ती झालेली आहे. बघा, या आयसिंग ऑन द केक आहे भगवंताची निर्मळ भक्ती. प्रभू कर पंकज कपिके सीसा सुमिरिसो दसा मगन गौरीसा. आता याचं उत्तर आपल्याला कळतं की महादेवाला देखील का एवढं कृतार्थता वाटली, का एवढं कृतकृत्य वाटलं. अरे तो तर प्रत्यक्ष योगियांचा योगी आहे, त्याला काय वेगळं दुर्लभ आहे. परंतु त्याला असं वाटलं की या कैलासावरती आपल्याला ते सुख प्राप्त होत नाहीये जे या सगुणाच्या स्पर्शाने आपल्याला मिळेल. आणि म्हणून तोच महादेव हा महारुद्र होऊन रामाच्या सेवेमध्ये आला आणि त्याने असं कार्य करून दाखवलं. रामाची त्याने अशी कृपा संपादन केली की शेवटी भगवंताला आपला हात त्याच्या मस्तकावरती ठेवावा लागला. हनुमंताला विचारावं लागले की माग हनुमंता, काय पाहिजे तुला, मी तुझा ऋणी आहे. आणि त्यावेळेला महादेवाने, या अर्थात या महारुद्राने रामाजवळ तेच मागितलं की नाथ भगती अति सुखदायनी, देहु कृपा करी अन्न पायनी, सुनी प्रभु परम सरल कपिबानी, एव मस्तु तब कहेहु भवानी. अशा या रामाने जेव्हा या हनुमंताची इच्छा ऐकली की मला तुमच्या निर्मळ भक्तीचं वरदान द्या, त्या क्षणी हनुमंताला, महादेवाच्या या रूपामध्ये आलेल्या हनुमंताला या निर्मळ भक्तीचं वरदान रामाने दिलं. आणि हा तो क्षण होता की या सर्व अवस्थांमध्ये महादेव अग्रेसर असूनही जे शेवटी भगवंताच्या भक्तीचं, या निर्मळ भक्तीचं त्याला वरदान पाहिजे होतं, जे परम दुर्लभ होतं, त्या परम दुर्लभ अवस्थेसाठी महादेवाला हे वानर रूप धारण करून या हनुमंताच्या रूपात येऊन ते प्राप्त करावं लागलं. आणि त्यामुळं स्वतः महादेव जाणतात की माता पार्वती जे बोलती आहे ते किती योग्य आहे, किती यथार्थ आहे. फार अवघड आहे रामाचा कृपा आशीर्वाद मस्तकी पडणं, त्याची निर्मळ भक्ती प्राप्त होणं. सज्जनो, हे मी जेव्हा सगळं वाचतो ऐकतो तेव्हा मला केवटाचा बद्दल विशेष प्रेम हृदयामध्ये येते की अरे या केवटाने आपल्या निस्पृहतेने न जाणे अनंत जन्मांची सगळी तपश्चर्या त्याची फळली असावी, आणि म्हणून रामाचे हे सुंदर चरण त्याच्या हातामध्ये आलेले आहेत आणि रामाने त्याला ही निर्मळ भक्ती सर्वप्रथम प्रदान केलेली आहे. अयोध्येतून बाहेर पडल्या पडल्या पहिला निर्मळ भक्तीचा अधिकारी केवट. म्हणजे किती जन्मांमध्ये हे धर्मपरायण असं त्यांनी आचरण केलं असेल, किती जन्म त्याने वैराग्यशील वृत्ती ठेवली असेल, किती जन्म त्याने या यथार्थ ज्ञानाची तपश्चर्या केली असेल, किती जन्म तो जीवनमुक्त स्थितीमध्ये जगला असेल, किती जन्म तो या सर्व सुखाची खाण ब्रह्मज्ञानी लीन आणि त्याच बरोबर अंतरंगामध्ये असलेलं विज्ञानमय ज्ञान या सर्व दृष्टीने आपलं जीवन जगलं असेल. तेव्हा कुठं जाऊन भगवंताच्या निर्मळ भक्तीचं वरदान प्राप्त करण्याची संधी त्याला मिळाली. त्यामुळे सज्जनो, हा अनंत जन्मांचा प्रवास आहे, यात काही शंकाच नाही. हे का सांगतेय माता पार्वती? आता आपण मूळ प्रश्नाकडे वळलं पाहिजे, कारण
सबते सो दुर्लभ सुरराया, राम भगती रत गत मद माया. सगळ्यांमध्ये अत्यंत दुर्लभ अशी ही अवस्था आहे जिथं मदमाया रहित होऊन श्री रामजींचं भक्ती मनापासून करता येते. त्यामुळे हे विश्वनाथ, हे महादेव, माझ्या अंतःकरणामध्ये हा परमसंदेह येतो की या काकभूषुंडींनी ही एवढी मोठी गती, जी दुर्लभात दुर्लभ आहे, ज्याची प्राप्ती करण्यासाठी आपण स्वतःच मान्य करता की आपण देखील हनुमंताच्या रूपामध्ये रामाची सेवा करण्यासाठी गेला. हे सगळं जाणल्यानंतर, आपल्या अंतरंगातली ही निष्कामता जाणल्यानंतर माझ्या मनामध्ये हाच प्रश्न पडतो की काकभूषुंडींनी असं नेमकं काय केलं की ज्यामुळं ही एवढी विलक्षण दुर्लभ गती, कुठल्याही पद्धतीची अनुकूलता नसताना एका कावळ्याच्या देहामध्ये राहून या काकभूषुंडींनी प्राप्त केली. फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं विश्वनाथ मोही कहू बुझाई, हे विश्वनाथ, आपण मला हे सगळं काही विस्ताराने समजावून सांगा. सज्जनो, आता आपल्याला सगळ्यांना काकभूषुंडींच्या चरित्राची उत्सुकता शिगेला पोचल्यासारखी वाटत असेल की खरोखर अरे, मनुष्य जन्मामध्ये येऊन मला माहित नाही मी अजूनही धर्मपरायण तरी झालोय की नाही. त्यामुळे या सगळ्या पुढच्या अवस्थांचा विचार केला तर माहित नाही अजूनही किती जन्म यावे लागतील आणि किती जन्मांच्या पश्चात आपण या ब्रह्मज्ञानी स्थितीपर्यंत जाऊ, जीवनमुक्त स्थितीपर्यंत जाऊत आणि कुठल्या आयुष्याच्या टप्प्यावरती रामाचा हा कृपा आशीर्वाद आपल्या मस्तकी पडेल न जाणे. ही आपल्या अंतःकरणाची असलेली वास्तविकता आपण एका बाजूला बघतो आणि त्याच वेळेला या काकभूषुंडींनी कावळ्याच्या रूपामध्ये हे सगळं प्राप्त केलं. हा जेव्हा आपल्याला चरित्राचा भाग महादेव सांगू लागतात त्यावेळेला निश्चितच मनामध्ये आपल्याला देखील संदेह येईल की अरे, हे कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. कावळा कशी धर्मनीतीची अवस्था सांभाळणार, कावळा कशा पद्धतीने वैराग्यशील होणार, कावळ्याला यथार्थ ज्ञान कधी प्राप्त होणार, कावळा जीवनमुक्त कसा होऊ शकेल, कावळ्यामध्ये सर्व सुखाची खाण, ब्रह्मस्वरूपामध्ये निमग्नता, विज्ञान अवस्था, या सगळ्या गोष्टी कशा येऊ शकतील आणि अशा कावळ्यावरती प्रभू रामचंद्रांचा वरदहस्त कसा पडू शकेल. हे सगळं अगम्य आहे, अशक्य आहे. परंतु जसं महादेवानी आधीच सांगितलेले, नारद चरित्राची सुरुवात करत असताना माता पार्वती देखील थोडीशी घाबरली की माझ्या सद्गुरूंनी भगवंताला शाप दिला, हे कसं शक्य आहे. यावरती महादेव हसून म्हणाले की या जगामध्ये कोणी ज्ञानी नाही, कोणी पंडित नाही. भगवंत ज्याला जसं नाचवतो तसा तो जीव त्यावेळेला नाचत असतो. सज्जनो, या भगवत कृपेचा हा प्रसाद होता म्हणून काकभूषुंडींना ही सर्व अवस्थांची प्राप्ती झालेली आहे. हा सगळा प्रवास आपल्याला समजून घेतला पाहिजे की भगवंताने त्यांच्यावरती का कृपा केली, का कृपा केली. आणि त्यामुळे माता पार्वती म्हणते की राम परायण ज्ञानरत गुणागार मती धीर. हे नाथ सांगा की असे रामपरायण, ज्ञानी, तत्पर, गुणधाम, धीर बुद्धीचे हे भुषुंडी कुठल्या कारणामुळे या कावळ्याच्या देहामध्ये गेले. त्यांना अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळं हा कावळ्याचा देह धारण करून भगवंताची भक्ती करावी लागली. ज्यांच्यामध्ये हे एवढे सर्व गुण आहेत त्यांना कोण शाप देऊ शकतं, कोण त्यांना या कावळ्याच्या देहामध्ये ढकलू शकतं. या सगळ्या गोष्टी माझ्या बुद्धीच्या परे आहेत. तेव्हा हे महादेवजी, त्या सर्व गोष्टी आपण मला समजावून सांगा. असा अत्यंत मनापासून आर्ज माता पार्वती महादेवाच्या चरणी करतीये. आणि त्यामुळं महादेवजी माता पार्वतीच्या निमित्ताने तुम्हा आम्हा सर्वांना या काकभूषुंडींचं दिव्य चरित्र सांगायला सुरुवात करणार आहेत. सज्जनो, त्या कथा विभागाचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.